नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी नुकताच विधिमंडळात अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला नेमकं काय आलं, त्यासोबतच कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, त्यासोबतच वीज बिल माफी याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी आज ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव सर आपल्यासोबत आहेत. सर, या नव्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. अर्थात पहिला प्रश्न बेसिक शेतकऱ्यांना जो पडलेला ना, आम्हाला एक अपेक्षा होती की आमची कर्जमाफी होईल, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, पण ते काही त्या अर्थसंकल्पात झालं नाही. मग कर्जमाफीचं नेमकं पाणी मुरलं कुठं? नाही, सध्या तर काही शेतकऱ्यांची सगळ्या बाजूनी कोंडी झालेली आहे. म्हणजे फक्त आता मागचे 2-3 सीझन बघितले तर शेतकऱ्यांना सगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. बरोबर आहे. म्हणजे एका बाजूने निसर्गाचा फटका वारंवार बसतोय आणि दुसऱ्या बाजूने बाजार आणि सरकार हे दोन्ही घटक त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांपुरतं नागून टाकले. हो, आता अशी वेळ आली की आता नाकातोंडात पाणी जायला लागले. बरोबर. त्याच्यामुळे माणूस मग जगण्यासाठी हातपाय मारणारच. त्यामुळे मग शेतकरी कर्जमाफीकडे डोळे लावून बसलेले होते. त्यांना अशी आशा वाटत होती की बाबा कर्जमाफी होईल. आणि आता जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो देशभरातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आलेला होता. विरोधातली जी इंडिया आघाडी आहे त्या इंडिया आघाडीने कर्जमाफीचं समर्थन केलं होतं आणि विशेषतः काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं की देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू. आणि राहुल गांधींची सगळी एकंदर भाषणं बघितली किंवा काँग्रेसच्या निवडणुकीचा प्रचार बघितला तर त्यांनी या प्रचारामध्ये कर्जमाफी ठळकपणे हा मुद्दा त्यांनी मांडलेला होता. आणि राहुल गांधींनी तर असं भाषणात सांगितलं होतं की आम्ही एकदा कर्जमाफी करून थांबणार नाही, तर ही कर्जमाफी जी आहे त्यासाठी एक आम्ही संस्थात्मक व्यवस्था उभी करू. म्हणजे काय करू तर किसान कर्जमाफी आयोग आम्ही स्थापन करू. मग तो आयोग ठरवेल किंवा कुठल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे आणि त्याच्याप्रमाणे तो निर्णय घेईल आणि तो निर्णय सरकार त्याचं अंमलबजावणी करेल. अशा प्रकारचं त्यांनी मांडणी केलेली होती. अर्थात त्यांचं काही सरकार आलं नाही त्याच्यामुळे मग ते काही पुढचं करणं त्यांच्यावर असं बंधनकारक नाही आहे. पण त्याच्या आधी तेलंगणामध्ये सत्तापालट झाला. तिथलं जो BRS पक्षाची जी सत्ता आहे ती उलटून काँग्रेस तिथं सत्तेवर आली. हो. आणि काँग्रेसने निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेलं होतं काय की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. बरं. आणि मग आता परत हा कर्जमाफीचा विषय का चर्चा झाला तर त्याला कारण आहे तेलंगणा. कारण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच घोषणा केली की आम्ही जे निवडणुकीमध्ये आश्वासन दिलेलं होतं कर्जमाफीचं ते आता आम्ही पूर्ण करतो. पण त्यांनी कर्जमाफीची आता घोषणा केली. त्याप्रमाणे त्यांनी काय केलं की 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं शेतकऱ्यांचं. बरं. आणि त्यांचा असा दावा आहे की साधारण 40 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि 31,000 कोटी रुपयांचा बोजा सरकारच्या तिजोरीवर येईल. पण असं म्हणतानाच त्या मुख्यमंत्र्यांनी हे पण सांगितलं की कर्जमाफी हा काही लॉंग टर्म सोल्युशन नाही आहे. बरोबर आहे. तर हे तात्पुरता उपाय आहे, तात्पुरता दिलासा आहे, म्हणजे ही मलमपट्टी आहे. आणि ह्याच्यातनं शेतीचा प्रश्न सोडवायचा असेल तर लॉंग टर्म उपायांवरती काम करायला पाहिजे. पण आता शेतकऱ्यांची तातडीची गरज आहे म्हणून आम्ही कर्जमाफी करतो. बरं. तर एकंदर मग ही सगळी सिच्युएशन अशी आहे, याची पार्श्वभूमी अशी आहे की कर्जमाफीचा विषय हा परत का ऐरणीवर आला. एक तर शेतकऱ्यांची खूप ससेहोलपट होते, तर तेलंगणामध्ये कर्जमाफी झाली त्याच्यामुळं आपल्याकडे पण होईल अशी शेतकऱ्यांना आशा वाटत होती. बरोबर. दुसरं कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचा भाजपला मोठा फटका बसला. बरोबर. आणि आता विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये येऊ घातल्यात. ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये असं मानलं जातं. मग आता ह्या लोकसभेमध्ये जो काही फटका बसला त्या पार्श्वभूमीवर मग आता विधानसभेला इथले राज्यकर्ते जरा सावध भूमिका घेतील आणि मग शेतकऱ्यांसाठी काहीतरी मोठी घोषणा करतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं की ह्या बजेटमध्ये कर्जमाफीची घोषणा होईल. पण तसं काही झालं नाही. म्हणजे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या बजेटमध्ये जे काही अतिरिक्त बजेट त्यांनी सादर केलं त्याच्यामध्ये कर्जमाफीचा काही उल्लेखही त्यांनी केलेला नाही. सर, हे अतिरिक्त अर्थसंकल्प किंवा अतिरिक्त बजेट ज्याला म्हणतो याच्याबद्दल म्हणजे काय ना, आम्हाला एक माहीत होतं की आधी एक बजेट सादर केलं जातं ते मार्चमध्ये, फायनान्शियल इयर तिथं संपतं, आर्थिक वर्ष तिथं. तर हा काय नवीनच प्रकार आहे. म्हणजे आम्हाला याच्याबद्दल थोडीशी शंका पण आहे आमच्या मनात की हे परत परत कसं काय बाबा बजेट, असं पावसाळ्यात बजेट आम्ही पहिल्यांदाच बघतो बऱ्यापैकी. बरं. नाही, आता तुमच्याबरोबर मी सुद्धा पहिल्यांदा शब्द ऐकला अतिरिक्त अर्थसंकल्प आणि मला आधी वाटलं की हे शब्द चुकला की काय. तर अंतरिम अर्थसंकल्प आपल्याला माहिती. तर तसं जर बघितलं तर घटनेमध्ये जे काही तरतुदी आहेत तर त्याच्यामध्ये अंतरिम अर्थसंकल्प अशी पण काही तरतूद नाही आहे. बरं. तर अंतरिम अर्थसंकल्प काय असतो तर निवडणूक तोंडावर आहे आणि म्हणजे आधीचं सरकार आहे ते त्या निवडणुकीला फेस करणार आहे, निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मग त्या सरकारने पूर्ण बजेट मांडणं अपेक्षित नसतं. कारण त्याच्यानंतर जे निवडणुका झाल्यानंतर जे नवीन सरकार येईल
त्यांनी ते पूर्ण अर्थसंकल्प सादर करणं अपेक्षित असतं. परंतु मग मधल्या काळात जे काय खर्च करायचे असतं सरकारला, तर त्यासाठी मान्यता तर घ्यावी लागते सभागृहाची. मग त्या तरतुदीसाठी हे अंतरिम अर्थसंकल्प असा मधला मार्ग काढलेला आहे. किंवा मग त्या मधल्या काळामध्ये जो काय आवश्यक असणारा जो खर्च आहे त्यासाठी मंजुरी घ्यायची सभागृहाची, विधिमंडळाची मंजुरी घ्यायची. त्यामुळे ॲक्च्युली त्याला जो मूळ शब्द आहे तो लेखानुदान असं आहे. अंतरिम अर्थसंकल्प हा नंतर त्याला जोडलेलं नाव आहे. मूळ जो शब्द आहे तो लेखानुदान आहे. आता हे अंतरिम अर्थसंकल्प पण आता पूर्ण अर्थसंकल्पाच्या थाटातच मांडला जातो. आपण केंद्रामध्ये बघितलं त्यांनी कशा पद्धतीने निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट मांडलं. त्याच्या आधी पियुष गोयलनी मांडलं होतं. मग तीच री राज्यात पण ओढली जाते. मग आता हे झालं, मग राज्यात पण अंतरिम बजेट मांडलेलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी, म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यामध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला होता. आणि मग नंतर लोकसभेच्या इलेक्शन झाल्या आणि आता विधानसभेचे इलेक्शन आता तोंडावर आहे. मग आता मधल्या काळामध्ये ह्यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प असा एक नवीन शोध लावला आणि त्याच्यामध्ये बजेट मांडलं. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे की आता निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि आता लोकसभेचे जे रिझल्ट आलेत त्याच्यापासून धडा घेऊन मग जे काही समाज घटक आहेत जे आपल्या सरकारवर नाराज आहेत, असे कुठले समाज घटक आहेत, तर शेतकरी आहेत, तरुण आहेत, महिला आहेत, हे महत्त्वाचे समाज घटक आहेत. तर त्यांना खुश करणाऱ्या घोषणा याच्यामध्ये करून टाकायची. त्यासाठी हा सगळा घाट घातलेला आहे. कारण आता जर बघितलं तर 2 महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल. म्हणजे जे काही सरकारला कारभार करायचा आहे त्यासाठी 2च महिने त्यांच्याकडे मिळणार आहेत. हा सगळा बजेटचा घाट मांडला, मोठमोठ्या घोषणा केल्या, हा सगळा भांडवली खर्चासाठी तरतूद केली. तर हा खर्च काय 2 महिन्यात होणार आहे का? ते निव्वळ अशक्य आहे खर्च. म्हणजे फक्त हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून की आम्ही लोकांसाठी काहीतरी करतोय, हे जे काही समाज घटक आहेत त्यांच्यासाठी आम्ही खूप मोठ्या मोठ्या घोषणा करतोय, हे दाखवण्यासाठी हे बजेट मांडलं. म्हणजे नरेटिव्ह सेट करण्याचा यांचा प्रयत्न आहे. म्हणजे ह्यांचं जे दुखणं होतं की बाबा लोकसभेमध्ये विरोधकांनी खोटं नरेटिव्ह तयार केलं आणि त्याचा जनतेवर प्रभाव पडला. आता त्याला मात देण्यासाठी म्हणून आम्ही आमचं एक नरेटिव्ह सेट करतो आणि त्याच्यातनं निवडणुकीला सामोरं जातो. म्हणून हा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडलेला. सर, आता मला परत या अतिरिक्त अर्थसंकल्पाकडून कर्जमाफीच्या मुद्द्याकडे यायचं, कारण की बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही ते असं वाटतं की ठीक आहे आता नाही तर पुढे काहीतरी होईल. तर मुद्दा असा आहे, अर्थमंत्री म्हणून अजित पवारांची कर्जमाफीच्या संदर्भानं, शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भानं नेमकी भूमिका काय राहिलेली आहे आत्तापर्यंतची? नाही, आता जर तुम्ही आता त्यांना विचारलं की तुम्ही हे कर्जमाफी शेतकऱ्यांची करणार आहे की नाही, तर अजून पण त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं नाही की काही केलं तर आम्ही कर्जमाफी करणार नाही म्हणून. ते संदिग्ध बोलतात. म्हणजे अशी पण एक शक्यता असे हे करतात की बाबा वर्तवली जाते राजकीय वर्तुळामध्ये की कदाचित निवडणुकीच्या आधी अशी काही घोषणा करतील की काय. ती जागा त्यांनी ठेवली. पण माझ्या मते ते काही तसं करणार नाही, तसं काही होणार नाही. कारण एकंदर ज्या प्रकारे मग तसं घोषणा करायची असती तर बजेट हे सगळ्यात मोठं त्याच्यासाठी इव्हेंट राहिला असता. जे कर्जमाफी करायचीच असती तर ते बजेटमध्ये केली असती. तर मला असं नाही वाटत की ते बजेटमध्ये कर्जमाफी केलेली नाही आणि मग निवडणुकीच्या पुढे ते काही करतील. निवडणुकांच्या तोंडावरती कर्जमाफी केली तर त्याचा एक परिणाम निवडणुकांमध्ये किंवा मतपेटीतून दिसून येतो की असं शेतकऱ्यांवरती त्याचा प्रभाव जाणवतो आणि मग आमच्या बाजूनं मतदार कौल देतील, म्हणजे शेतकरी कौल देतील, असं एक हे पण बोललं जातं की त्यासाठी म्हणून ती राखून ठेवली आहे का, असं वाटतंय का तुम्हाला? नाही, आता बाकीच्या घोषणा करणं वेगळं. समजा त्यांनी आधी लोकसभा इलेक्शनच्या आधी 52ची घोषणा केली होती, अशा एखाद्या स्कीमची घोषणा करणं वेगळं आणि कर्जमाफीची घोषणा करणं वेगळं. कारण कर्जमाफी करायची म्हणल्यानंतर त्याला मोठी प्रोसेस असते आणि ते काय तुम्हाला असं म्हणता येत नाही ना की इलेक्शनपुरती घोषणा केली आणि नंतर मग त्याच्याबद्दल काहीच बोललं नाही. कारण मग आत्तापर्यंतच्या कर्जमाफीचा अनुभव आहे त्याच्यामुळे हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. त्याच्यामुळे ती अशी खेळ करायला खूप काही स्कोप नाही आहे. मग कर्जमाफी करायची असते तर मग त्याला एक तयारीसाठी वेळ लागतो. त्याच्यामुळे 2 महिने आता आहेत शिल्लक. त्यामुळे करायची असेल तर त्यांनी बजेटमध्ये घोषणा केली असते, पण त्यांनी ते केलेले नाही. ह्याचं मुख्य कारण आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती. तुम्ही आता अजित पवारांना जर विचारलं की तुम्ही कर्जमाफी करणार आहे का, तर त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये असं काही बोललेले नाहीत की आम्ही कर्जमाफी करणारच नाही म्हणून. परंतु त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं. काय ते काय म्हणले की बाबा ऐपत बघून खर्च करायचा असतो. याचा अर्थ काय की बाबा कर्जमाफी होणार नाही अशी अप्रत्यक्ष त्यांनी सांगूनच टाकली. अप्रत्यक्षपणे त्यांनी कबुली दिली की आम्ही काही कर्जमाफी करू शकणार नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही की हे कर्जमाफी करतील म्हणून. परंतु ह्याच्यामध्ये दुसरा एक विषय आहे की अजित पवारांची एक राजकीय नेता म्हणून इतका दीर्घ वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. नुसतं अर्थमंत्री म्हटलं तरी त्यांनी 10व्यांदा बजेट सादर केलेलं आहे आणि इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत, 30-35 वर्ष राजकारणात आहेत आणि मोठी मोठी पद्धतीने भूषवलेली आहे.
तर त्यांचं ह्या कर्जमाफीच्या मुद्द्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. तर आपण जर बघितलं की ते त्या विरोधात होते त्यावेळेस ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं समर्थन करत होते. ज्यावेळेस भाजपचं सरकार होतं, भाजप शिवसेना युतीचं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते म्हणत होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. त्यावेळेस चंद्रकांत पाटील सहकार मंत्री होते आणि अजित पवार विधानसभेत बोललेले आहेत की चंद्रकांत दादा तुम्ही कर्जमाफी करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी सपोर्ट करू. आता ते गमतीने म्हणले असतील परंतु ते असं बोललेले आहेत. आणि त्याच दरम्यान काय आलं होतं की उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या इलेक्शन होत्या आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथं प्रचाराला गेले होते. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जर आम्हाला सत्ता दिली तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आणि त्याच्यावरून मग अजित पवारांनी त्यावेळेचे सत्ताधारी पक्ष आहेत भाजप शिवसेना त्यांना कोणीच पकडलं होतं की देशाचा पंतप्रधान उत्तर प्रदेशमध्ये जाऊन असं आश्वासन देतोय की आम्ही तुमची कर्जमाफी करू, तर मग महाराष्ट्रामध्ये का कर्जमाफी होऊ शकत नाही. नंतर त्यांनी एक संघर्ष यात्रा काढली होती. त्या संघर्ष यात्रेमध्ये पण त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरतीच ते बोलायचे. तर त्यांनी असं म्हणलं होतं की बाबा उत्तर प्रदेशसारखं राज्य आहे किंवा आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, हे राज्य जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत असतील तर महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारले. त्यामुळे त्यावेळेस त्यांची भूमिका होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आणि विधानसभेमध्ये बोलताना ते काय म्हणाले होते की शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे, हा लाखाचा पोशिंदा जगला तरच सरकार जगेल. आणि मग ह्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करते, त्यामुळे भाजप सरकार हे बेजबाबदार आहे अशी टीका त्यांनी केलेली होती. विरोधात असताना ते कर्जमाफीच्या समर्थनात खिंड लढत होते. परंतु काय असतं की विरोधात असताना काही मागण्या करता येतात. आकाशातलं चंद्र तोडून आणायचं म्हणलं तरी ते आश्वासन देऊ शकतात. तर राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही किसान कर्जमाफी आयोग करू आणि ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस कर्जमाफी करून टाकू. तर तुम्ही विरोधातच आहात ना. पण ज्यावेळेस तुम्ही सत्तेवर येतात त्यावेळेस मग जबाबदारी येते. आता अजित पवार तर अर्थमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्याची आर्थिक परिस्थिती काय याची जाणीव आहे. आणि त्याच्यामुळे मग ते आता धजावत नाहीत की आता कर्जमाफी करायची. कारण आता जो राज्याचा आता अर्थसंकल्पामध्ये हा पुढचा संकल्प असतो की आमच्याकडे इतके पैसे येतील आणि पुढच्या वर्षी आम्ही येऊ करू आणि तेव्हा करू, असे हे सगळे स्वप्नच असतात. परंतु मागच्या वर्षी तुम्ही काय दिवे लावले आर्थिक आघाडीवर, ह्याचं जे डॉक्युमेंट असतं ते म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल असतं, त्याला आपण आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणतो. तर आर्थिक पाहणी अहवालामधून राज्याची आर्थिक प्रकृती काय आहे ह्याचं सगळं चित्र स्पष्ट होत असतं. तेव्हा आता जे अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल जाहीर झाला त्याच्यामध्ये राज्याची काय एकंदर परिस्थिती आहे ती दिसून येते. आणि राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्याच्यामुळे मग अजित पवार कर्जमाफी करायला तर त्यांचं धाडस होत नाही. सर, तुम्ही आर्थिक पाहणी अहवालाचा विषय काढलात, तर आता आर्थिक पाहणी अहवालात शेती क्षेत्राचा म्हणजे कृषी क्षेत्राचा आलेख कशा पद्धतीचा आहे याची पण मांडणी केली जाते. मागच्या वर्षभरात काय राहिलं, कृषी क्षेत्रात काय घडामोडी घडल्या. तर हा जो आर्थिक पाहणी अहवाल होता यावेळेचा, त्यामध्ये कृषी क्षेत्राचं नेमकं चित्र काय आहे, म्हणजे टक्का सुधारला आहे की घसरला आहे? नाही, तर आर्थिक पाहणी अहवालामध्ये एकंदर राज्याची किंवा देशाची काही आर्थिक परिस्थिती असते. म्हणजे देशाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये देशाचं चित्र असतं आणि राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये राज्याचं आर्थिक चित्र असतं. त्याच्यामध्ये दोन एक महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर राज्याचा आर्थिक विकासाचा दर किती आहे. आता जर आपण महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राचा आर्थिक विकासाचा दर हा सातत्याने देशाचा जो काही सरासरी आर्थिक विकासाचा दर आहे त्याच्यापेक्षा नेहमी जास्त राहिलेला आहे. परंतु ह्यावेळेस पहिल्यांदा असं झालंय की देशाचा जो आर्थिक विकासाचा दर आहे त्याच्याशी आता आपण बरोबरी करतो, त्याच्यापेक्षा जास्त नाहीये, तर त्यांच्या लेवलला आपण आलोय. म्हणजे त्या अर्थाने बघितलं ते आपली घसरण आहे. त्याच्यामध्ये दुसरा जो महत्त्वाचा फॅक्टर असतो तो कृषी विकास दर. म्हणजे कृषी क्षेत्राने कुठल्या ह्याच्यामध्ये कृषी क्षेत्राच्या आर्थिक वाढीचा दर काय राहिला. तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचे 3 मुख्य घटक आहेत. एक तर शेती म्हणजे कृषी, कृषी क्षेत्र ज्याला आपण म्हणतो. दुसरा आहे तो इंडस्ट्री म्हणजे औद्योगिक उत्पादन, आणि तिसरं आहे ते सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर. तर हे जे 3 सेक्टर आहेत त्या 3 सेक्टरमध्ये आपल्या राज्याची काय कामगिरी राहिली त्याच्यावरून आपल्या आर्थिक आघाडीवर आपण कुठं आहे हे दिसतं. तर आपण शेती क्षेत्राचा विचार केला तर काय दिसतं आपल्याला, तर मागच्या वर्षी आपला कृषी विकास दर होता 10.2% आणि ह्या वर्षी तो घसरला आहे 1.9% वरती. हे कसं काय झालं, म्हणजे 2% पण नाही. तर एक कारण आहे की बाबा मान्सूनने जे काही पावसाची परिस्थिती राहिली त्याच्यामुळे आपलं सगळं उत्पादन कमी झालं. आणि दुसरं ह्याच्यातलं महत्त्वाचं कारण आहे की जी काही केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची धोरणं आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झालं. म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही शेती तोट्याची झाली. तर ते धोरणं चुकीचे हे काही सरकार मान्य करणार नाही. त्याच्यामुळे सरकारने जे अधिकृत कारण दिले की बाबा पावसामधली जी अनियमितता आहे किंवा नैसर्गिक संकट आली त्याच्यामुळं शेती क्षेत्राला फटका बसला. पण हा खूप मोठा फटका आहे.
म्हणजे आपण 10.2% डायरेक्ट 1.9% आलो. दुसरं जे आहे उद्योग क्षेत्र ते 7.6% त्यांचा विकास दर राहील असं अपेक्षित आहे आणि सेवा क्षेत्राचा 8.8%. शेती क्षेत्राच्या तुलनेने ह्या दोघांचा चांगला दिसतो. परंतु ह्यांची मागच्या वर्षीची कामगिरी जर बघितली या दोन्ही क्षेत्राची, तर ह्या वर्षी ती कामगिरी उतरायला लागलेली आहे. त्याच्यामुळे जर आपण जर बघितलं तर शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्र या तिन्ही आघाड्यांवरती आपली कामगिरी निराशाजनक आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल राज्याची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती आता डबघाईला आल्यासारखी झालेली आहे. कारण एकतर आपलं उत्पन्न वाढत नाही आहे आणि दुसरं काय की आपला जो कर्जाचा भार आहे तो उत्पन्नाच्या 18% पोहोचलेला आहे. आणि आपल्याकडे जे काही पैसे आपल्याला उपलब्ध होतात त्यातला बराचसा मोठा हिस्सा हा कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन आणि बाकीचे काही आस्थापनाविषयक खर्च असतात त्यासाठी जातात. आणि ॲक्च्युअल विकास कामासाठी जी रक्कम उरते ती खूपच कमी किंवा तुटपुंजी राहते. त्याच्यामुळे दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे की बाबा आपलं राज्य आर्थिक आघाडीवरती किती प्रगत आहे किंवा कुठल्या स्थानावर आहे ह्याच्यासाठी एक निकष आहे. म्हणजे दरडोई उत्पन्न ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पर कॅपिटा इन्कम. तर ह्याच्यामध्ये आपली मोठी घसरण झाली. आपण दरवेळेस 4थ्या ते 5व्या नंबरवर असायचो, त्यावेळेस आपण 6व्या नंबरवरती गेलो आणि 6व्या नंबरवरती तर गेलोय आपण, परंतु जे काही आपले शेजारचे राज्य आहेत ते आपल्यापेक्षा खूप पुढे गेलेले आहेत. तर उदाहरण बघितलं तर आपलं तेलंगणा आहे, कर्नाटक आणि गुजरात हे आपले शेजारचे राज्य आहेत. त्याचबरोबर हरियाणा आणि तामिळनाडू हे राज्य आपल्या पुढे आहेत आणि त्याच्यानंतर आपला 6वा नंबर आहे. तर आता हे आपल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये असं सांगितलं की आपण 6व्या नंबरवरती आहे. परंतु माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये ह्याच्यावरती आक्षेप घेतला आणि त्यांनी केंद्र सरकारचं एक सांख्यिकीची आकडेवारी दाखवली आणि त्यांनी सांगितलं की त्या आकडेवारीप्रमाणे आपण 11व्या नंबरवरती आहे. दरडोई उत्पन्नामध्ये आपण 6व्या नंबरवरती नाही तर 11व्या नंबरवरती आहे आणि ही खूप मोठी अधोगती आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तसं जर बघितलं मग दरडोई उत्पन्नाचा जर आपण निकष बघितला तर मग ही चिंताजनक परिस्थिती आहे की आपण दरडोई उत्पन्नामध्ये आपली एवढी जर कामगिरी खालवलेली असेल तर मग ओव्हरऑल राज्याचं औद्योगिक विकास काय पद्धतीने होतोय किंवा सेवा क्षेत्राचा विकास काय पद्धतीने होतोय आणि शेती क्षेत्राचा विकास काय पद्धतीने होतोय ह्याचं हे निदर्शक आहे. त्याच्यामुळं सगळं जर बघितलं आपण हे चित्र तर हे राज्याचं उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ काही जुळत नाही. त्याच्यामध्ये जो काही फरक राहतो त्याला आपण तूट म्हणतो. आणि आत्ता जो ह्यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला त्याचा उद्देशच हा होता किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे जे समाज घटक आहेत त्यांच्यावर खैरात करायची. म्हणजे मग आता शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतीपंपाची जी काही वीज बिल माफी केली, परत महिलांसाठी लाडकी बहीण योजना त्यांनी आणली आणि जे तरुण आहेत मग 10 लाख तरुणांना ते ट्रेनिंगसाठी त्यांच्या कौशल्य विकासासाठी 10,000 रुपयाचं त्यांना विद्यावेतन देणार आहेत. आता ह्या आणि अशा बरेच आणखी त्यांनी छोटे मोठे पण स्कीम त्यांनी काढल्या. म्हणजे तीर्थयात्रा करायची सरकारी खर्चाने, अशा अनेक खैरात त्यांनी केलेल्या आहेत. आता ही सगळी जी खैरात जर आपण बघितली तर मग ह्या खैरातीसाठी त्यांना पैसे लागणार ना. आणि हे पैसे किती लागणार आहेत तर सुमारे 1 लाख कोटी रुपये अतिरिक्त लागतील असा एक अंदाज आहे. बरं, ह्याच्या अगेन्स्ट मग आपण आता बघितलं की उत्पन्न आणि खर्चामध्ये जी तूट आहे, जे तफावत आहे ते म्हणजे तूट आहे, तर आपली राज्याची आर्थिक तूट किती आहे ते सुमारे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ऑलरेडी आहे आणि महसुली तूट आहे ती 20,000 कोटी रुपये आहे. आता हे 1 लाख कोटी रुपये जवळपास आणि हे 20,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आणि ह्याच्यामध्ये आता अतिरिक्त आणखी 1 लाख कोटी रुपयाचा बोजा पडणार. हे जर सगळं बघितलं तर मग पैसे कुठून येणार. त्यामुळे हे जे काय आपलं आर्थिक सर्वेक्षण अहवालातून आपलं जे चित्र समोर आलेलं आहे ते अशा प्रकारचं चित्र आहे. तर ठीक आहे, आता कर्जमाफी नाही मिळाली तर नाही मिळाली आम्हाला, पण मग आमच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या काय घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत आणि त्यांचं महत्त्व काही आहे का खरंच? नाही, तसं बघितलं तर अशी अपेक्षा होती की लोकसभा निवडणुकीमध्ये जो शेतकऱ्यांनी दणका दिला भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना, त्याच्यामुळे असं वाटत होतं की या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय तर खूप मोठ्या घोषणा केल्या जातात. परंतु प्रत्यक्षामध्ये शेतीपंपासाठीची वीज बिल माफी हे जर सोडलं तर नवीन काहीच नाही. जे काही जुन्या स्कीम आहेत त्या त्यांनी कंटिन्यू केल्या. तर उदाहरण द्यायचं झालं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे जे PM किसानच्या धर्तीवरती राज्य सरकारने पण सुरू केली, त्याच्यासाठी त्यांनी दिलेत 5,000 कोटी रुपये प्रस्तावित केलेत, सुमारे 5,000 कोटी रुपये प्रस्तावित केलेत. त्यानंतर 1 रुपयात पीक विमा त्यासाठी त्यांनी सुमारे 3,000 कोटी रुपये प्रस्तावित केलेत. त्याचबरोबर खरीप आणि रबी या हंगामातले जे तेलबिया आणि कडधान्य पीक आहेत तर त्यांच्या खरेदीसाठी 100 कोटी रुपयांचा फिरता निधी त्यांनी ठेवला. आणि सगळ्यात मोठा फटका यांना ज्या पिकाने दिला तो म्हणजे कांदा. तर कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी 200 कोटी रुपयांचा फिरता निधी ठेवला. आता हे जर दोन बघितले
आता हा तसं बघितलं तर खूप महत्त्वाचा विषय आहे, हम्म. की ज्यावेळेस शेतमालाचे दर हमीभावापेक्षा खाली जातात त्यावेळेस सरकारने खरेदी करणं अपेक्षित आहे. मग असं वाटेल की बाबा मग राज्य सरकारने खूप चांगला निर्णय घेतला आहे हो. की खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातले तेलबिया आणि कडधान्य पिकं यांची खरेदी सरकार करणार आहे. हम्म. त्याचबरोबर कांदा आणि कापूस यांची खरेदी करणार आहे. मग हा उद्देश चांगला आहे, इरादा चांगला आहे, पण त्यासाठी तुम्ही पैसे किती ठेवले? हम्म. हम्म. म्हणजे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातले तेलबिया आणि कडधान्य ह्याच्यामध्ये सगळे तेलबिया आणि सगळे कडधान्य आले, ह्याच्यासाठी मिळून 100 कोटी रुपये आणि कांदा आणि कापसासाठी 200 कोटी रुपये. ह्याच्यातनं काहीच होणार नाही. हे म्हणजे फक्त टोकनिझम आहे, म्हणजे दिल बैलाने केली गालिब खायला अच्छे आहे असं म्हणण्यासारखं आहे. म्हणजे दाखवायला हे असं आहे की आम्ही सरकारी खरेदीसाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण त्याची तरतूद एवढी तटपुंजी ठेवली की त्यातनं काहीच होणार नाही. पण यांच्याकडे आहेत 2 महिने, हम्म. तर ते काय करणार आहेत? म्हणजे कांद्याचं अनुदान जरी आपण बघितलं तर ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त अनुदान होतं, की जे तुम्ही कांदा आणि कापूस या दोन्ही पिकासाठी मिळून 200 कोटी रुपये ठेवले, ते एकट्या कांद्यासाठी तुम्हाला याच्यापेक्षा जास्त अनुदान द्यावं लागलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यातनं साध्य काय होणार नाही आहे, हे नुसतं दाखवण्यासाठी आहे. त्याच्यानंतर त्यांनी दूध अनुदान एक आम्ही कंटिन्यू करू म्हणून सांगितलं. म्हणजे आता दुधाचा प्रश्न पेटला आहे ॲक्च्युली राज्यामध्ये. त्यांनी काय सांगितलं तर गाईच्या दुधाला आम्ही 5 रुपये लिटर अनुदान जे देत होतो आधी, हो. तर ते काही विशिष्ट काळासाठीची जी स्कीम होती ती आता आम्ही परत कंटिन्यू करू. त्याच्यातनं हा प्रश्न सुटणार आहे का? म्हणजे आधीच्या दूध अनुदान योजनेचा जे काही अनुभव आहे तो खूपच वाईट अनुभव आहे आणि आपण एका एपिसोडमध्ये त्याची चर्चा पण केलेली आहे. आता परत दुधाचे रेट खाली गेलेले आहेत, सगळीकडं शेतकरी आंदोलन करत आहेत. बरोबर. आणि अशाच केंद्र सरकारने आता काय सांगितलं की आम्ही दूध भुकटी आयात करू. इथं देशामध्ये दूध भुकटी पडू नये, त्याला उठाव नाही आहे. आणि असं असताना केंद्र सरकार बाहेरून अजून दूध भुकटी आणणार आहे. मग ह्याच्यामुळे दुधाचे दर अजून पडण्याची शक्यता आहे. अशा काळामध्ये तुम्ही मग काय करताय तर आम्ही परत 5 रुपये अनुदान देणार. म्हणजे आधीच तर शेतकरी अडचणीत आहेत, हे केंद्र सरकारचे निर्णय अजून अडचणीत येणार आहेत. मग त्यांना दिलासा देण्यासाठी काय ठोस योजना तुम्ही जाहीर करायला पाहिजे होती. त्यांना किमान 40 रुपये लिटर भाव मिळेल अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी तुम्ही काही केलेलं नाही. तुम्ही फक्त 5 रुपये अनुदानाची जी आधीची जी काही योजना आहे ती तुम्ही परत हे केली. आणि आधीच्या योजनेमध्ये अटी शर्तीची अशी पात्र मारून ठेवलेली होती की ती खूप कमी लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. मग आता पण ते तसंच होणार असं लोकांना भीती आहे. आणि आता फक्त हा 2 महिन्याचाच खेळ आहे. 2 महिन्यानंतर परत हे म्हणायला मोकळी आता आचारसंहिता लागू झाली, आता आमच्या हातात काय उरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे दुधामध्ये पण दूध उत्पादक शेतकऱ्यांना पण काही दिलासा मिळेल असं काही अर्थसंकल्पामध्ये नाही आहे. दुसऱ्याने एक महत्त्वाची घोषणा काय केली की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आम्ही 5,000 रुपयाची मदत करणार. आणि ते 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतीपंपाची आम्ही वीज बिल माफी करणार. तर ह्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय होतं तर ह्याच गोष्टी होत्या. पण तो ठोस त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांसाठी मिळालं का तर नाही आहे. किंवा कृषी क्षेत्रासाठीची जी तरतूद आहे ती काय खूप भरभक्कम तरतूद केली का तर नाही केलेली, कारण यांच्याकडे आता पैसेच नाहीत. आपण जर बघितलं तर वित्तीय तुट एवढी वाढलेली आहे आणि एकंदर बाकीच्या त्यांना ज्या खैरात करायच्या त्यासाठी त्यांना जे काही पैसे पाहिजेत त्याच्यामुळे त्या मूळ क्षेत्रासाठी जे काही पायाभूत तरतुदी करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये मग खूपच तुटपुंजी तरतूद त्यांनी केलेली आहे. बरं सर, आता तुम्ही म्हणाल की बाकीच्या सगळ्या बाबतीत तुटपुंजी तरतूद करण्यात आलेली आहे अर्थसंकल्पात. मुद्दा असा आहे किंवा आम्हाला किमान मोफत तर म्हणजे आमची वीज जी काय आहे आम्हाला गरजेची असते आमच्या शेती पिकांना पाणी देण्यासाठी, तर ती आम्हाला मोफत मिळाली आहे. आणि तुम्ही तरी म्हणतात की सरकारनं काहीच केलेलं नाही आहे. म्हणजे असं कसं म्हणजे तुमचं जे परसेप्शन आहे ना हे असं तयार व्हावं हाच सरकारचा उद्देश आहे. बरं. सरकारचा उद्देश काय किंवा शेतकऱ्यांना आम्ही वीज मोफत दिली. बरोबर. म्हणजे तुम्ही बघा ते बजेटमध्ये जेव्हा अजित पवार भाषण वाचत होते हो त्यावेळेस सुरुवातीला हा घोषणा होत नव्हती वीज बिल माफीची. घोषणा कधी झाली एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये. बरं. आणि तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अस्वस्थ होते. त्यांना असं वाटत होते अजून ते वीज माफीचं कसं काय आलेलं नाही. आणि एकदा तर देवेंद्र फडणवीस त्यांना बोलून पण दाखवलं त्यांनी अजित पवारांनी की वीज माफीचं काय. अजित पवार बोलले की आहे पुढं आहे. म्हणजे ते एवढे डिस्परेट झालेले होते की त्यांना आता दुसरं काहीच नाही आहे आपल्या हातात शेतकऱ्यांसाठी दाखवण्यासाठी. म्हणून मग आता आम्ही वीज तरी तुम्हाला मोफत दिली असं त्यांना दाखवायचं. पण सर आता मोफत विजेचा तुम्ही असा मुद्दा उपस्थित केलाय की ते दाखवण्यासाठी केलंय. मुद्दा तोच आहे की त्यांनी जाहीर केलंय आणि ते जाहीर केल्याप्रमाणे मिळणार आहे. आणि त्याची त्यांनी लाभार्थींची आकडेवारी पण सांगितली की 44 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. मग अजूनही आपण म्हणायचं का की शेतकऱ्यांना मिळालं नाही किंवा ते एक नॅरेटिव्हची लढाई चाललेली आहे? नाही, 44 लाख शेतकरी जे आहेत ते कोण शेतकरी आहेत तर ज्यांच्याकडे 7.5 HP शेतीपंप आहे. बर. त्या शेतीपंपाचं वीज बिल फक्त माफ झालेलं आहे. सरसकट सगळ्या शेतकऱ्यांची वीज माफी नाही आहे. बर बर. तर ज्यांच्याकडे 7.5 HP शेतीपंप आहे कृषी पंप आहे
त्याचं जे काही लाईट बिल येणार आहे तर ते आणि ते पण इथून पुढचं बर इथून पुढे जे लाईट बिल येणार आहे ते माफ असेल. आधीच्या लाईट बिलाची काही थकबाकी आहे त्याच्याबद्दल ते काही बोललेले नाही. बर आणि हे खरंच आहे की मग 44 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यासाठी साधारण तरी 14,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे तशा अर्थाने ही मोठी घोषणा आहे, मोठी तरतूद आहे. परंतु सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही वीज माफ केली असं जे काही नॅरेटिव्ह आहे ते चुकीचं आहे. ओके तुम्ही असं म्हणा ना की बाबा हे 44 लाख शेतकऱ्यांसाठी आम्ही ही निर्णय घेतलेला आहे आणि 7.5 HP चा ज्यांच्याकडे शेतीपंप आहे तर त्यांचं वीज बिल आता येणार नाही. आता हे कसं आहे, वीज माफी केली की त्याचा राजकीय ह्याच्यामध्ये फायदा होतो, निवडणुकीमध्ये फायदा होतो. बर याचा अनुभव आलेला आहे. म्हणजे पंजाब सरकारने पण आता पंजाबमध्ये वीज मोफत आहे शेतकऱ्यांना. बर अमरिंदर सिंग ज्यावेळेस कॅप्टन अमरिंदर सिंग ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ती वीज माफी केलेली होती आणि त्याचा त्यांना राजकीय फायदा झाला. महाराष्ट्रापुरतं जर आपण बघितलं तर 2004 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा केली होती की आम्ही सत्तेवर आलो की आम्ही शेतकऱ्यांची वीज माफ करून टाकू. बर मग सुशील कुमार शिंदे यांनी चपळाई केली. त्यांनी सांगितलं की मग ते सत्तेवर आल्यानंतर करणार आहेत, आम्ही आत्ताच करतो. ओके म्हणून त्यांनी वीज माफ करून काय वीज बिल माफ मोफत वीज त्यांनी दिली होती. आणि ते दाखवत पण होते की बाबा 0 वीज बिल आलेलं आहे, लाईट बिल 0 आले असं ते जाहीर सभेमध्ये दाखवत पण होते. बर ते खरं पण होतं. त्यांनी ते मोफत वीज दिलेली होती. पण ती किती दिवस दिलेली होती? ते 3-4 महिन्यापेक्षा जास्त दिवस नव्हता तो निर्णय. बर परत निवडणुका झाल्या, परत काँग्रेस राष्ट्रवादी सरकार सत्तेवर ते आलं, त्यांचा निर्णय फिरवला. म्हणजे तेवढ्यापुरतंच ते हे होतं. त्यामुळे त्या सरकारने पण ते नॅरेटिव्ह सेट करण्याचाच प्रयत्न केलेला होता. त्या अर्थाने शेतकऱ्यांची फसवणूकच केलेली होती. तशीच फसवणूक आता हे सरकार पण आता करते. त्यामुळे आणि ह्याच्यामधला जो विषय आहे ना की म्हणजे बऱ्याच आता शहरी लोकांना काय वाटतं की बाबा शेतकरी एवढे लाडवलेले आहेत, त्यांचे एवढे लाड का करताय, शेतकरी तुमचे जावई आहेत का, की आम्हाला तर आता एवढे वाढीव बिल येत आहेत आणि त्यांना आणि शेतकऱ्यांना मात्र माफ करताय तुम्ही. तर एका अर्थाने ते खरंच आहे की आता साधारण जर आपण बघितली शेतीपंपाची जी वीज बिल थकबाकी आहे साधारण 44,000 कोटी रुपयांची आहे. बर 44 की 45,000 कोटी रुपयांची ती थकबाकी आहे. आणि साधारण आता जर बघितलं आता ह्या निर्णयाचा प्रॅक्टिकल फायदा काय होईल जे सरकारने आता निर्णय घेतलाय, तर माझ्या मते काहीच होणार नाही. कारण आता पण आता मागच्या 1-2 ह्याचं जर बघितलं आपण वर्षांची जर आकडेवारी तर फक्त 5% वसुली होती. बरोबर म्हणजे आता पण 95% मोफतच आहे ना वीज. आता तुम्ही फक्त अधिकृत केलं की आता अधिकृत 100% मोफत होणार. पण आता पण प्रॅक्टिकली 95% मोफतच वीज आहे. ह्याच्या आधी मग 8 ते 10% वसुली होत होती, त्यानंतर कमी होऊन आता 5%वरती झालेली. आता ह्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांना दोष देता येत नाही. कारण हा प्रश्न आहे ना विजेचा, हा खूप गुंतागुंतीचा आहे. आणि फक्त आपल्याकडे एकच चित्र रंगवलं जातं किंवा यांचा आवडता शब्द बघायचा तर मग एकच नॅरेटिव्ह आपल्यासमोर मांडलं जातं. हे नॅरेटिव्ह काय तर बाबा शेतकरी वीज वापरतात, त्याचं बिल काही भरत नाही आणि त्याची थकबाकी की फुगलेली. प्रत्यक्षात स्थिती तशी आहे का? आता जे काही हे आहेत म्हणजे वीज पंप आहेत तर त्याच्यामध्ये अशा अनेक वीज पंप आहेत की ज्यांना बिलच जात नाही. कसं काय? सरकार अंदाजपंचे बिलं त्यांना देत, बर त्यांचं रिडिंग घेतलं जात नाही, त्यांनी बिलच जात नाही. काही पंप असे आहेत किंवा ज्यांना वाढीव बिलं जातात किंवा सदोष बिलं जातात. आणि काहींचे तर मग त्याचं काही ह्याच्यात हिशोबाचं धरलं जातं. आणि असं करून मग अंदाजपंचे एक आकडेवारी गोळा करून असं सांगितलं जातं की बाबा इतकी यांची थकबाकी आहे. बर दुसऱ्या ह्याच्यामधलं काय की बाबा जे विजेचा वापर आहे तो HP प्रमाणे मोजलं जातं. बर त्याच्यामुळे तुम्ही तेवढी वीज वापरा अगर न वापरा ते तेवढं बिल तेवढं अश्वशक्ती जे असेल गणित त्याच्याप्रमाणे तुमच्या ह्याच्यावरती येणार. येणार. तुमचा विजेचा वापर किती आहे त्याच्याप्रमाणे वीज बिल येत नाही, तर किती अश्वशक्तीसाठी आहे त्याच्याप्रमाणे बिल येत. आणि दुसऱ्या ह्याच्यातली महत्वाची गोष्ट काय की ह्या क्षेत्रात जे अभ्यासक आहेत वीज क्षेत्रातले प्रताप होगाडे, तर त्यांनी ह्याचे सगळं पोलखोल केलेली आहे की सरकारचा जो दावा आहे की शेतकऱ्यांकडे एवढी थकबाकी आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ही जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे तेच मुळात चुकीचं केलेलं आहे. तुम्ही हे चुकीचं कशासाठी केलेलं आहे? तुम्हाला शेतकऱ्यांच्या आडून तुमचा जो काही गैरकारभार आहे तो लपवायचा आहे. त्यांचं आर्ग्युमेंट असं आहे की महावितरण कंपनी जी आहे तर महावितरण कंपनीचा अकार्यक्षम कारभार, गैरप्रकार आणि भ्रष्टाचार ह्याच्यामुळे जो काही त्यांचा तोटा होतोय तो तोटा त्यांना त्याच्यात दाखवायचा नाही. मग ते काय करतात की मोघम बिल एखाद्या माथ्यावर मारायचे शेतकऱ्यांच्या आणि ते सांगायचे की ते शेतकरी बिल भरत नाहीत. आणि मग ते झाली 45,000 कोटी रुपयांची थकबाकी झाली. मग ते काय करतात महावितरण सरकारकडे जातात, ते म्हणते शेतकरी तर काही भरत नाहीत,
आता मग तुम्ही आम्हाला मदत करा, मग सरकार ते मग माफ करून टाकतं. म्हणजे काय होतं, मग शेतकऱ्यांच्या नावाने जी काही थकबाकी दाखवली जाते ती खरंच 25,000 कोटी रुपयांची आहे का, ह्याचा ताळा घेतला पाहिजे. आणि प्रताप हवागडे यांचं म्हणणं आहे की ते नाही आहेत, तेवढी थकबाकी शेतकऱ्यांच्या नावावर नाही. आणि त्यांचा विरोध बिल भरण्याला नाही. त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही ज्या प्रकारची सर्व्हिस देता तर त्याचं आणि त्याच्याप्रमाणेच आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आणि त्याच्यामुळे सगळ्या या गडबडी आहेत. तर त्याच्यामुळं मग शेतकऱ्यांच्या नावाने जी काही थकबाकी दाखवली ती फुगवून दाखवली जाते आणि मग ते पैसे सरकारकडनं वसूल केले जातात. आता ह्या सगळ्यातनं समजा आता हे सरकारने घोषणा केली आहे बजेटमध्ये, ह्याचा फायदा शेतकऱ्यांना तर ते 95% शेतकरी तर भरतच नाहीत ना, म्हणजे वसुली होतच नाही ना त्यांच्याकडून. त्यांना तर त्याचा फायदा होतच आहे. म्हणजे ह्या घोषणेचा फायदा कोणाला झाला? फायदा महावितरणला झाला का मग महावितरणला ह्याचे पैसे मिळतील. म्हणजे महावितरणची डोकेदुखी संपेल ना ह्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे की सरकारने सांगितलं की इथून पुढचं बिल येणार नाही. आधीच्या बिलाचं काय की आता 25,000 कोटींची जर थकबाकी आहे तर मग आता त्या लॉजिकप्रमाणे मग राज्य सरकारने महावितरणला 25,000 कोटी रुपये द्यायला पाहिजेत. बरोबर. त्यांचा जो काही ताळेबंद आहे तो स्वच्छ करायला पाहिजे. सरकारने बजेटमध्ये तरतूद केली 14,000 कोटी रुपयांची. मग महावितरणला पण तेवढे पैसे मिळणार नाही आहेत. मग आता महावितरणची जी काय आता परिस्थिती आहे ती सगळी आता त्यांचा परिस्थिती खराबच आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती खराबच आहे. त्याच्यामध्ये जे काय रिफॉर्म्स करायच्यात ते करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे आता हे दुष्टचक्र तयार झालेलं आहे. आता ह्याच्यातनं मार्ग काढायचा असेल तर मग जो मूलभूत प्रश्न आहे त्याच्यातले त्याच्यावरती घाव घालायला पाहिजे. त्याच्यावर सरकारने काय घोषणा करून टाकली की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ. त्याच्यामुळे हा मूळ प्रश्न काही सुटणार नाही. त्या अर्थाने मी म्हणतो की हे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. ह्याच्यातनं मग आजचं मरण फक्त उद्यावर ढकललं जाईल, ह्याच्या पलीकडे काय होणार नाही. सोयाबीन कापसाचा एक मुद्दा बराचसा चर्चेचा राहिलेला आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी सुद्धा महायुतीला बहुली आहे. ते सगळ्यांनी कबूलही केलंय. मुद्दा असा आहे की त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात 2 हेक्टरच्या मर्यादेत 5,000ची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे. तर ती शेतकऱ्यांना मिळणार आहे का? त्याच्याबद्दलही त्याच्यातही एक नरेटिव्ह काहीतरी आहे काय, याच्याबद्दल काय सांगा? नाही, आता हे लोकसभा इलेक्शनची आचारसंहिता लागण्याच्या आधी राज्य सरकारने घोषणा केली होती की आम्ही कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करणार आणि त्यासाठी 4,000 कोटी रुपयांची तरतूद केली. नंतर आचारसंहिता लागू झाली त्यामुळं अंमलबजावणी करता आली नाही. आणि मग निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी विश्लेषण केलं, मग मुख्यमंत्री असोत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असोत त्यात तिघांनी पण कबूल केलं की बाबा हे जे काही सोयाबीन कापसाचं आम्ही सांगितलं होतं ते आचारसंहितेमध्ये अडकलं, त्याच्यामुळे ते पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणि दुसरा विषय कांद्याचा होता, दुधाचा होता आणि या सगळ्याचा आम्हाला फटका बसला. आणि आता मग त्यातनं हे काय होतं की बाबा आचारसंहिता उठली की मग ते पैसे जमा होतील शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती, कारण ते सगळं केलेलंच होतं ना. पण तसं काही झालंच नाही. मग ते भावांतरचं पिल्लू त्यांनी सोडलेलं होतं ते कुठं गायब झालं काही कळालं नाही. आणि मध्ये त्यांनी सांगितलं की आता आम्ही 5,000 रुपयाची मदत करू. तर अजित पवार त्याला बोनस म्हणतात, हे आर्थिक मदत म्हणतात, कोणीतरी अनुदान म्हणलं. पण ह्याच्यातलं हे काय की बाबा जे काही सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना भावांतर योजनेप्रमाणे मदत मिळणार नाही. तर यांना फक्त 5,000 रुपये जे काही बोनस अनुदान जे आर्थिक मदत आहे ते मिळेल. तर आता भावांतरण ह्याच्यामध्ये मग फरक आहे ना. आणि भावांतरासाठी तुम्ही 4,000 कोटीची तरतूद केलेली होती, ह्याच्यासाठी किती तरतूद केली ते काय सांगितलेलं नाहीये. आणि मला नाही वाटत की आता हे जे काही त्यांना मदत करायची 5,000 रुपयांची त्याला काही 4,000 कोटी रुपये लागतील असं काही वाटत नाहीये. आता आकडे काय आल्यानंतर कळेल आपल्याला. पण आता ह्याच्यामध्ये मग ही फसवणूक नाही का शेतकऱ्यांची. भावांतरमध्ये काय तत्व असतं की बाबा बाजारभाव आणि हमी भाव ह्याच्यातला जो फरक आहे तो सरकार तुम्हाला भरून देईल. आणि तो भरून कसा देईल तर ते पैसे थेट तुमच्या अकाउंटवर जमा होतील. मग तुमचं क्षेत्र किती होतं, लागवड किती तुम्ही केलेली होती, तुम्हाला किती उत्पादन आलं आणि तुम्हाला किती रेट मिळाला आणि हमी भाव काय होता त्याच्यातला जो फरक आहे ते कॅल्क्युलेट करून तुमच्या अकाउंटवरती जमा होतील. मग शेतकऱ्यांना ती आशा होती ना की ते पैसे आपल्या अकाउंटवर जमा होतील. आपण भावांतरवरती पण एपिसोड केला होता, त्यामध्ये आपण ही शंका व्यक्त केली होती की हे अटी शर्तीचे पात्र मारून हे काहीतरी खेळ करणार. तर आता त्यांनी ते खेळ करण्याच्या वेळी खेळ पालटलाच त्यांनी, ते भावांतर ते आणि सोडून दिलं आणि आता ते 5,000 रुपयाचं त्यांनी नवीन पिल्लू आता सोडून दिलं. आता 5,000 रुपये देणार म्हणजे आता काय हेक्टरी 5,000 रुपये मदत मिळणार. म्हणजे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त किती मदत मिळणार? 2 हेक्टरची मर्यादा आहे ना. म्हणजे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 10,000 रुपयाची मदत मिळणार. आता तुम्ही विचार करा, कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी
त्याचा ह्या वर्षी उत्पादन खर्च किती आहे, त्याला भाव किती मिळाले, त्यामुळे त्याचा तोटा किती आहे, तो तोटा ह्याच्यातनं भरून निघणार आहे का? तर नाही निघणार आहे. मग तुम्ही जे काय सांगितलं होतं की हा तोटा आम्ही नुकसान तुमचं भरून काढून देऊ, ते काय तुम्ही करत नाही. पण ठीक आहे, आता भावांतर योजना ह्या 2 महिन्यामध्ये लागू करणं आणि त्याची इम्प्लिमेंटेशन करणं ही खूप मोठी कसरत राहिली असती. त्या तुलनेमध्ये हे 5,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा करण्याची जी काही हे आहे प्रोसिजर आहे ती सोपी आहे. म्हणजे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ही योजना सोपी आहे. मग हे 5,000च्या ऐवजी जास्त पैसे द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांचं एकंदर जे काही नुकसान आहे ते जर बघितलं तर मग जास्त पैसे द्यायला पाहिजे. पण आपण बघितलं तिजोरीत खडखडाट आहे, त्यामुळे मग काही देता येत नाही. मग फक्त टोकन की आम्ही तुमच्याबद्दल आम्हाला खूप आस्था आहे, काळजी आहे, कळकळ आहे, मग आता हे 5,000 रुपये घ्या. म्हणजे ह्याच्यातनं मग ते जे काही त्यांनी सांगितलं होतं की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही एक मोठी मदत करणार आहे, तसं काही दिसत नाही. आणि ह्याची अंमलबजावणी कशी होते या 2 महिन्यामध्ये, हा पण एक महत्त्वाचा विषय असणार आहे. कारण त्यांनी आता फक्त ते 2 हेक्टरची मर्यादा एवढीच अट सांगितलेली आहे. पण ॲक्च्युली ज्यावेळेस तो GR निघेल त्यावेळेस कळेल की त्यामध्ये अटी शर्ती आणि काय ठेवलेले आहेत, काय नियम ते घातलेले आहेत. त्याच्यानंतर मग कळेल की खरंच शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार त्याच्यात. जशी घोषणा झाली तेव्हापासूनच ती सगळी धावपळ सुरू झालेली, पण अर्जाला सुरुवात झाली आहे. ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महत्वाकांक्षी योजना वगैरे असं त्याच्या समोर ते असं लावलं जाते विशेषण. मुद्दा असा आहे की ही योजना कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेचा खरंच महिलांना काही फायदा होईल का त्याच्यातही परत मग 19-20 काहीतरी आहे. आता निवडणुका आपल्या 2-3 महिन्यावर आल्यात. हो, त्यावेळेस सगळ्या बहिणी लाडक्या झाल्या का? ह्याच्या आधी का दोडक्या होत्या का ते काय यांची खबर बातच नव्हती यांचं काय चाललंय. म्हणजे फक्त निवडणुकीवर डोळा ठेवूनच हे केलं ना तुम्ही. आणि हे पण सगळे उचलेगिरी आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी तिथे ही स्कीम राबवली होती, लाडली बहीण त्याचा त्यांना खूप चांगला फायदा झाला होता. आणि मग तिथं त्यांना फायदा झाला म्हणून आपण इतर राबवून बघू, आपल्याला पण फायदा होईल, असं हे गणित आहे. पण ह्याच्यामध्ये एक फरक आहे. तिथं 2018मध्ये शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी भावांतरची योजना राबवली होती. पण फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबवली, त्याचा फायदा होत नाही, फटका बसतो. 2018मध्ये निवडणुका तोंडावर असताना त्यांनी भावांतर भुगतान योजना लागू केली, त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट झालं नाही, त्यात भ्रष्टाचार झाला, शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूकच झाली. त्याच्यामुळं अपेक्षित फायदा झाला नाही, उलट फटका बसला. त्यांचं सरकार आलं नाही. नंतर त्यांनी जोडतोड करून 2.5 वर्षानंतर परत आले ते, पण त्याच्यात त्यांना पराभूत करावा लागला. मग आता ही पण जी योजना आहे ती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईनंच राबवत आहेत ना. आता तुम्ही काय बघताय की बाबा असं इकडं रांगा लागल्या, दलालांचा सुळसुळाट झालाय, म्हणजे दलालांचीच चांदी होणार आहे. आणि मग सगळे कागदपत्र जमा करा, त्यांचे ससे ओलपट. आधी तर 15 जुलैच मुदत होती, ती खूप टीका झाल्यानंतर मग त्यात 31 ऑगस्टपर्यंत वाढवली. आता हे सगळं एकंदर यांचा कारभार बघितला तर ह्याची अंमलबजावणी कितपत नीट होईल ह्याच्याबद्दल शंका आहे. आणि आता ह्याच्यामध्ये जे मुख्य हे आहे, ह्याच्यामध्ये जे आक्षेप घेतला जातोय की ठीक आहे तुम्ही आता हे 1,500 रुपये देणार आहे, तर 1,500 रुपये का निवडले, तेवढीच रक्कम का वगैरे, त्या गोष्टी वेगळ्या डिबेटचा विषय आहे. परंतु हे 1,500 रुपये देताना असं त्यांनी आव्हान आणलं किंवा जवळपास सगळ्याच महिलांना आम्ही 1,500 रुपये देणार राज्यातल्या. यात एक ज्ञानबाची कशी आहे की ज्या गरीब आणि निराधार महिलांना इतर स्कीममधून लाभ मिळतो, तर जर समजा 1,500 रुपयांपेक्षा कमी असेल तर मग ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना फक्त त्यातला डिफरन्स मिळणार. हे समजा एखाद्या स्कीममध्ये आधीची एखादी स्कीम आहे त्याच्यामध्ये समजा त्यांना 1,200 रुपये मिळत असतील, तर मग ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना त्यातला जो डिफरन्स आहे तो 300 रुपयेच मिळेल. तर एखाद्या स्कीममध्ये त्यांना 1,000 रुपये मिळत असतील तर ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना 500 रुपये मिळतील. आणि आता अशी परिस्थिती आहे की बहुतेक सगळ्या योजनांची जी काही रक्कम आहे ते 1,500 किंवा 1,500पेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे ह्या लाडकी बहीण योजनेमधून नेमके किती लाभार्थी महिला असतील हे बघावं लागेल. तर आधी तर ह्याच्यामध्ये इतक्या अटी शर्ती होत्या की ह्यांना म्हणजे स्कीमच अशी डिझाईन केली होती की 15 जुलैची मुदत आणि इतक्या अटी शर्ती की कमीत कमी महिलांना याचा लाभ देता यावा. कारण परत ते जर खडखडाट आहे, फक्त टोकन की आम्ही तुमच्यासाठी, महिला आमच्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे, नारी शक्ती आहे, त्यासाठी आम्ही लाडली बहीण योजनेसारखं आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करतोय आणि आम्ही त्यांना महत्त्व देतो म्हणून हे करायचं. आणि प्रत्यक्षात मात्र तिजोरीत जास्त पैसे नसल्यामुळं तिजोरीला जास्त झळ लागू नये म्हणून मग अशी ती डिझाईन करायची की कमीत कमी लाभार्थी त्याच्यामध्ये असतील. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं हाचं झालेलं आहे.
की आता सोशल मीडियावरती त्याच्यावरती बरेच मीम्स होत आहेत, पोस्ट येत आहेत. आता मला व्हॉट्सअपवरती 2 पोस्ट आल्या. त्याच्यामध्ये एकात काय लिहिलं की बाबा हे सगळे अटी-शर्ती जर बघितल्या तर ही बहीण लाडकी आहे का सावत्र आहे हेच कळत नाही. आणि दुसऱ्या एकाने मला काय पाठवलं की बाबा हे शेतकऱ्यांना PM किसानमधून 6,000 रुपये देतात ना 2 हप्त्यात, 3 हप्त्यात काय असतं ते, म्हणजे महिन्याला 500 रुपये. त्यांनी असं पाठवलं की बाबा शेतकऱ्याला 500 रुपये देतात आणि त्याच्या बायकोला मात्र 1,500 रुपये देतात. आता शेतकऱ्याने आता शेती करावी का दुसरी करावी? म्हणजे आता हे जे काय निवडणुकीमध्ये खूप मोठं यश मिळेल या आशेने तुम्ही जी योजना आणली तिची लोकांना थट्टा करायला लागली. त्यामुळे आता हे लाडकी बहीण खरोखरच त्यांचे लाड पुरवते की नाही कळलं तर निवडणूक. सर, आता निवडणुकांचा मुद्दा आला. आज अजित पवारांनी ट्विटरवरती एक व्हिडिओ टाकलाय. त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की मी शेतकऱ्यांसाठी एवढं काय काय केलंय, तरुणांसाठी काय काय करून ठेवलंय, महिलांसाठी मी अमुक अमुक घोषणा केल्यात, आणि तरीही विरोधकांच्या पोटात कळा उठतायत हे सगळं करून, आणि ते मला काय बदनाम करण्याचा प्रयत्न करतात एक प्रकारे. आणि मग त्यांनी ते भ्रष्टाचाराचे आरोप आणि बाकी बरंच काय काय त्याच्यात त्या मांडणी केलेली आहे. मुद्दा काय, निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत, तर आता खरंच हे खुश करण्यासाठी चाललेलं आहे हे तर कळतंय आपल्याला. त्याच्यात त्यांनी उल्लेख पण केला मतदान करा वगैरे वगैरे हे सगळं केलं. मग त्याचा खरंच महायुतीला किंवा ह्या तिन्ही पक्षांना फायदा होईल का निवडणुकांमध्ये? आता लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही फटका बसला ना शेतकऱ्यांच्या नाराजीचा किंवा ओव्हरऑल जे काही गरीब आणि बाकीचे जे समाज घटक आहेत त्यांच्या नाराजीचा जो भाजपला फटका बसला तर त्याच्यावरून राज्य सरकार काही धडा गेला असं वाटलं होतं. परंतु हे बजेट बघितलं तसं काही दिसत नाही. या बजेटमध्ये निराशाच झाली. आणि मग ह्यांनी काय केलं की मग प्रतिकात्मक तरतुदी करायची, म्हणजे हे सगळं टोकनिझमच आहे ना. महिला आहेत, शेतकरी आहेत आणि तरुण आहेत, हे जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्यासाठी आम्ही खूप काही त्यांना खुश करण्यासाठी या घोषणा केल्या असं फक्त हे दाखवतात. प्रत्यक्षामधली परिस्थिती काय आहे, ह्यांच्याकडे पैसेच नाहीत ना. आपण बघितलं आर्थिक त्यांची काय परिस्थिती आहे, तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे यांनी घोषणा वारंवार केल्या पण मग कर्जमाफीची घोषणा केली नाही, कारण मग तिथं मोठी अडचण होत. मग ह्यांच्यासाठी ह्यांना खुश करणाऱ्या या घोषणा केलेल्या आहेत. त्याच्यातनं ह्यांना वाटते की आपण ह्याच्यातनं यश मिळेल आपल्याला. पण तिजोरीत खडखडाट असताना तुम्ही या घोषणा करताय त्याला काही आधारच राहत नाही ना. म्हणजे आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे काय, गरमी नाही ज्वारी आणि आम्ही पुरिया पकारी. किंवा असं म्हणजे खिशात नाही जाणार आणि मला बाजीराव म्हणा, अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. मग तरी मग हे सगळीकडनं टीका होते ना, किंवा शेती क्षेत्रासाठी तुम्ही काही ठोस तरतूद केली नाही, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती काही ठोस उपाययोजना होतील असं काही बजेटमध्ये नाही आहे. किंवा जे काही ह्या राज्याचं एकंदर आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यामधून ह्याला बाहेर काढायचं असेल तर पुढची दिशा काय असायला पाहिजे, त्या दृष्टीने जे काही व्हिजन असायला पाहिजे त्या बजेटमध्ये काही दिसत नाही. अशी चोहू बाजूनी अजित पवारांवर टीका होते किंवा या सरकारवरती टीका होते. आणि मग तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून की ह्याच्यामध्ये यश मिळेल म्हणून काही खुश करण्याचा प्रयत्न करताय आणि खैरात करता. पण त्यासाठी जे तरतुदी आहेत तुमच्याकडे उत्पन्न तुमचं तुटपुंज आहे त्याच्यामुळे हे काही प्रत्यक्षात येणारच नाही. म्हणजे ह्या सगळ्या हवेतल्या गप्पा आहेत, बोलायचीच कडी आणि बोलायचाच भात आहे, अशा प्रकारची टीका होती. ती त्यांना खूप जमली अजित पवारांना. मग त्यांचं जे सगळं ते त्यांनी जो व्हिडिओ ट्विट केलाय ना ते सगळं तुम्ही लक्षपूर्वक बघा. हे सगळं कांगावं दिसतं की मी म्हणजे कसा विकास पुरुष आहे आणि विकासाची गंगा मी सगळ्या लोकांच्या दारात आणण्याचा माझा प्रयत्न आहे. शेतकरी आहेत, तरुण आहेत, गरीब आहेत, महिला आहेत, हे सगळे बाकीचे समाज घटक आहेत, त्यांच्यापर्यंत विकासाची गंगा आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतोय आणि विरोधक मात्र त्याच्यात खोडा घालताय, त्यांचं पोट दुखतंय. आणि शेतकऱ्यांसाठी तर मी एवढं सगळं केलं आणि तरी मला तुम्ही दूषणं देत आहे. म्हणजे एक प्रकारचं एक कांगावाच करतात ते आणि सिंपती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. तर आता ह्याचं कसं आहे की केंद्र सरकारने पण आपल्या पराभवापासून काही धडा घेतलेला नाही. हे पराभव या अर्थाने किंवा त्यांना स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करता आलं नाही, तिसऱ्यांदा सत्तेवर आले. मग अशी अपेक्षा होती की बाबा शेती क्षेत्राबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांचा बदलेल, पण तसं काय होताना दिसत नाही. आणि तेच गत राज्य सरकारचे पण आहे हे त्या बजेटवरनं दिसते. तर केंद्रात त्यांनी काय केलं, नरेंद्र मोदींनी ज्यावेळेस सूत्र तिसऱ्यांदा घेतली त्या पदाची, पहिला निर्णय काय केला की ते PM किसानच्या फाईलवर सही केली. हे तुमच्या डोक्यात अजून ते शेतकरी म्हणजे लाभार्थी हेच मॉडेल अजून पक्क आहे, त्याच्या पलीकडे तुम्ही जायला तयार नाही. त्यामुळे अशी जी अपेक्षा होती की बाबा ह्या पराभवापासून धडा घेऊन
हे शेती क्षेत्राबद्दल जरा वेगळ्या पद्धतीने विचार करतील. असं काय होताना दिसत नाही. आणि आपण शिवराज सिंग चौहानबद्दल पण मागच्या याच्याबद्दल चर्चा केली होती किंवा शिवराज सिंग चौहान आता आल्यानंतर तर ते शेतीच्या आयात निर्यातीबद्दलची जी काही धोरणं आहेत त्याच्यावर प्रभाव टाकू शकतील का, मोदी त्यांना फ्री हँड देतील का, अशी चर्चा आपण केलेली होती. आणि पहिल्याच परीक्षेत शिवराज सिंग चौहान नापास झाले. आताच सरकारने काय निर्णय घेतला, मका असेल, दूध भुकटे असेल किंवा सूर्यफूल आणि मोहरीचं तेल असेल, त्यांची आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला. दूध भुकटीचं आपण चर्चा केलेलीच आहे. त्या तेलाची आयात केल्यामुळे सोयाबीनची रेट पडणार. आता मक्याला चांगला भाव मिळत होता. आता मक्यासाठी ठीक आहे, इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची मागणी वाढणार आहे, त्याच्यामुळे मक्याचं उत्पादन वाढणार आहे. मग सरकारचा दृष्टिकोन काय असायला पाहिजे की देशामध्ये मक्याचं उत्पादन वाढेल, कारण मका हे तिन्ही सीझनमध्ये घेता येणारं पीक आहे. त्यामुळे खरीपामध्ये जर चांगले पैसे मिळाले तर रब्बीमध्ये मक्याची लागवड वाढली असती ना. मग इथल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन देशातलं मक्याचं उत्पादन वाढवायचं का बाहेरून आपण आयात करायची, तुम्ही दुसरा मार्ग निवडला. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना माती करण्याची जी काही धोरणं आहेत ते तुमच्या मागच्या पानावरून पुढच्या पानावर चालूच आहेत ना. मग ह्याने धडा काय घेतला, असं काही दिसत नाही धडा काय घेतला म्हणून. आणि शिवराज सिंग चौहान पण याच्यात काही प्रभाव टाकू शकतात असं काही दिसत नाही. आधी पण असेच निर्णय व्हायचे, आता असेच होत आहे. आणि सेम इथं राज्यात पण सुरू आहे. राज्य सरकारचा पण ह्या शेती प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे का, तर नाहीये. हे पण लाभार्थीचंच मॉडेल हे करतात ना. केंद्र सरकारने किंवा भाजपने, नरेंद्र मोदींनी लाभार्थीचं मॉडेल केलं. म्हणजे काय केलं होतं की शेतकरी असेल किंवा बाकीचे समाज घटक असतील त्यांना आम्ही सरकारी योजनांचा लाभ देऊ, त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा करू आणि त्याच्या बदल्यात त्यांनी आम्हाला मतं द्यावी. हे सरळ साधं डील होतं ना, गणित होतं. मग आधी इलेक्शनला स्थानिक पातळीवर व्हायचं ना, आदल्या रात्री दारू वाटली जायची, पैसे वाटले जायचे, चिकन मटन जेवण व्हायची, जेवणावळी व्हायच्या. आणि त्याच्या बदल्यात शपथ घेऊन आम्ही तुम्हाला मतदान करू असं त्यांच्याकडनं बदलून घेतलं जायचं. मग हेच मॉडेल तुम्ही देशपातळीवर राबवलं आणि ते पण सरकारच्या पैशाने, संस्थात्मक स्वरूपामध्ये. तर हे जे आहे ना की ह्या देशातला जो गरीब आहे ना, तर त्याचं रूपांतर तुम्ही लाभार्थ्यामध्ये केलेलं आहे. आणि त्या लाभार्थ्यांनी आपल्याला मतदान करावं म्हणून आम्ही त्यांना हे पैसे देतोय. अशा प्रकारचं तुम्ही हे सगळं हे तयार केलं. आणि त्याला पहिल्या टप्प्यामध्ये यश पण आलं. ज्यावेळेस कोविड नंतर उत्तर प्रदेशमध्ये इलेक्शन झाले तर त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं होतं की बाबा कोविडमध्ये खूपच वाईट परिस्थिती होती, तिथलं योगी सरकारला फटका बसेल. पण तसं काय झालं नाही. योगी सरकार हे चांगल्या बहुमताने परत निवडून आलं. तर त्यावेळेस एक महत्त्वाचा फॅक्टर तिथं काय राहिला की जे फुकट अन्नधान्य वाटलं होतं तर ती स्कीम तिथं खूप क्लिक झाली किंवा बाकीच्या काही सरकारी योजनांचा लाभ तिथं मिळाला. विशेषतः महिलांची सुरक्षितता आणि त्यांना योजनांचा लाभ ह्याचा त्यांना तिथं निवडणुकीमध्ये फायदा झाला. म्हणजे परत सत्तेवरती आले. तिथं काय म्हणायचे लोक की हे जे काय फुकट अन्नधान्य सरकार वाटते तर हा मोदी का नमक काय, त्यालाच मतदान करावं लागेल, अशा प्रकारचा प्रचार तिथं भाजपने केलेला होता. जसं काय ते भाजपच्या तिजोरीतनंच तो खर्च झालेला आहे. ते सरकारच्या स्कीममधून अन्नधान्य वाटप केलेलं होतं ती, आणि त्याला तुम्ही मोदी का नमक असं त्याला हे केलं. किंवा आता हे शेतकऱ्यांना जे काही 6,000 रुपये वाटतं आपण, म्हणजे महिन्याला 500 रुपये आणि दिवसाला 17.5 रुपये. तर महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना असं समज होतं की मोदी आपल्याला तिकडून पगार पाठवतो, मोदीचा पगार आहे असं समजत होतं. तर त्याला ते त्या टप्प्यामध्ये यश मिळालं पहिल्या टप्प्यामध्ये. पण आता ह्या इलेक्शनमध्ये तुम्हाला काय दिसलं की हे लाभार्थ्याचं जे मॉडेल आहे ना त्याचं राजकीय यशामध्ये रूपांतर होण्याचं प्रमाण आता जवळपास संपलेलं आहे. म्हणजे लोकांना ते पैसे नको आहेत का, तर पैसे पाहिजे. पण ते पैसे मिळाले म्हणून आम्ही तुम्हाला मत देऊ असं काय आता उरलेलं नाही. त्यामुळे ह्यांचं जे सगळं खटाटोप होता ना की गरिबांचं रूपांतर लाभार्थ्यामध्ये करायचं, तर हे काय आता क्लिक होताना दिसत नाही. दुसरं काय आहे की भारतासारखा जो देश आहे ना जिथं गरिबांची संख्या एवढी प्रचंड आहे, भारत हा अजूनही विकसनशील देशच आहे. विकसित भारत मोदींना बनवायचं आहे 2047 पर्यंत. तोपर्यंत आपण विकसनशील आहे आणि काही ह्याच्यामध्ये तर गरीबच आहे. तर अशा देशामध्ये गरिबांना काहीच किंमत नसते निर्णय प्रक्रियेमध्ये. निवडणूक हे एकमेव साधन असतं की जिथं गरिबांना निर्णय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी मिळते. कारण गरिबांची मतं पाहिजे असतात, त्याच्यामुळे मग त्यांच्या हिताची किंवा वरकरणी तरी आम्ही तुमचं भलं करतो असं दाखवणारे निर्णय सरकारला घ्यावे लागतात, जेणेकरून गरीब लोक आपल्याला मतदान करतील. त्यामुळे गरीब लोकांसाठी निवडणुका हे खूप मोठं साधन असतं. त्यामुळे तुम्ही बघा शहरी लोकांच्या किंवा जे सुस्थितीतले लोक असतात त्याच्या तुलनेमध्ये गरीब लोकांचा मतदानाची टक्केवारी जास्त असते, त्यांचा या राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग जास्त असतो. त्यामुळे गरीब लोक हे फक्त लाभधारक नसतात, लाभार्थी म्हणजे लाभधारकच ना. गरीब लोक हे फक्त लाभधारक नसतात, त्या राजकीय प्रक्रियेतले भागधारक असतात. त्यामुळं
ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये जे काही महत्त्वाचा रोल हे बजावत असतात त्याचं रूपांतर तुम्ही त्यांना लाभार्थ्यामध्ये करता. म्हणजे हे गरीब लोकांनी नागरिक म्हणून राहू नये, तर नागरिक म्हणून त्यांची जी काही ओळख आहे ती पुसून त्यांची ओळख फक्त लाभार्थी म्हणून करायची. आणि आम्ही तुम्हाला फुकट काहीतरी देतोय, तुमच्यावर उपकार करतोय आणि त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला मतदान करा, असं हे सगळं गणित आहे. हे गणित फसलेलं आहे या निवडणुकीमध्ये. आता तुम्ही शेतकऱ्यांचे पण प्रश्न बघा, तर शेतकऱ्यांना पण तुम्ही लाभार्थी म्हणूनच प्रोजेक्ट केलं ना, की आता मोदींनी जे काय आत्तापर्यंत सांगितलं शेतकऱ्यांसाठी आम्ही काय काय केलं, तर PM किसान ह्याच्या पलीकडे त्यांना काही सांगता येत नाही, किंवा ते काही शेतकऱ्यांसाठी जी विमा योजना आणलेली आहे ह्याच्या पलीकडे त्यांना काही सांगता येत नाही. शेवटी ते लाभार्थीचंच मॉडेल आहे की आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये 6,000 रुपये जमा करतोय, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला मतदान करा. शेतीचा प्रश्न एवढा सोपा आहे का? शेतीचा प्रश्न खूप गुंतागुंतीचा आहे आणि तो काही आजचा प्रश्न नाही किंवा मोदी सत्तेवर आल्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला अशातला भाग नाही आहे. त्याच्या आधीच्या पण काळामध्ये शेतीची जी काही दुरावस्था झालेली आहे ते सगळे ॲक्युम्युलेट होऊन आता हे शेतीचं अरिष्ट झालेलं आहे तयार. त्याच्यामुळं हा प्रश्न सोडवायचा इतकं सोपं नाही आहे, हे खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे आणि त्यासाठी तो प्रश्न जर सोडवायचा असेल तर अनेक आघाड्यांवरती काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण नेहमी चर्चा करतो की संरचनात्मक सुधारणा म्हणजे स्ट्रक्चरल रिफॉर्मची गरज आहे. हे केवळ वरवरच्या उपायांनी ह्याचं काही मार्ग याच्यावर निघणार नाही. म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला तात्काळ करणाऱ्या उपाययोजना आणि लॉंग टर्म उपाययोजना ह्या एकाच वेळेस कराव्या लागणार आहेत आणि अनेक आघाड्यांवरती तुम्हाला ह्याच्यातनं प्रयत्न करावे लागणार आहेत. शेतीच्या मूळ प्रश्नाला तुम्हाला हात घालावा लागणार आहे. ते सोडून तुम्ही काय म्हणताय की ते सोडवायची काय आता आमची क्षमता नाही आहे किंवा दानत नाही आहे म्हणून आम्ही तुम्हाला हे लाभार्थी मॉडेलमध्ये तुम्हाला आम्ही लाभ देऊ, पण ते वर्क होत नाही. मग आता हे ते मॉडेल तिथं फसलेलं आहे हे आपल्याला कळतच आहे ना की लाभार्थी मॉडेल हे फेल झालेलं आहे लोकसभा इलेक्शनमध्ये. तसं जर ते यशस्वी झालं असतं तर मग हे दोन पक्षांच्या कुबड्यावर सरकार चालवायची वेळ आली नसते ना, तुम्हाला स्वबळावर तुम्ही सत्तेवर आला असता. आता जे फेल झालेलं मॉडेल आहे तेच आपण इकडे परत राबवतोय महाराष्ट्रामध्ये. म्हणजे असं वाटलं होतं की बाबा लोकसभा निवडणुकीपासून धडा घेऊन की महाराष्ट्रामधले जे काही राज्यकर्ते आहेत ते वेगळा काहीतरी विचार करते, पण तसं काय होताना दिसत नाही. त्यांचं सगळं भर कशावरती आहे, शेतकऱ्यांना मी मोफत वीज दिली आणि ते काही महिलांना माझी बहीण लाडकी बहीण, ह्याच्या पलीकडे ह्यांचं काय नॅरेटिव्ह आहे? लाभार्थीचं मॉडेल हेच नॅरेटिव्ह आहे ना. जे मॉडेल तिकडे वरती फेल झालेलं आहे तेच मॉडेल तुम्ही परत दाखवताय. आणि तिकडे केंद्रात एक तरी होतं ना की सरकार म्हणत होतं की आम्ही स्ट्रॉंग सरकार आहे, मोदी सरकार डिलिव्हरी चांगलं करते. त्या आघाडीवर पण ह्यांचं सगळं ढिसाळ कारभार आहे. म्हणजे 3 पक्ष आहेत तर तिघांचा पायपोस कुणामध्ये नाही. एकनाथ शिंदे एका बाजूने आहेत, अजित पवार दुसऱ्या बाजूने आहेत, देवेंद्र फडणवीस तिसऱ्या बाजूने आहेत. जर आपण फक्त शेतीचा जर विचार केला तर मग शेती क्षेत्रातले जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्यांना हात घालेल, इथल्या जे संरचनात्मक सुधारणा आहेत त्या मार्गी लावण्यासाठी काहीतरी रोडमॅप तरी आखेल अशी अपेक्षा होती. राज्य सरकार ह्या आघाडीवरती काहीतरी प्रयत्न करेल. त्याच्याऐवजी मग त्यांनी काय केलं की बाबा लाभार्थी मॉडेल ह्याच्यावरती आपली भिस्त असेल हे ह्या बजेटमधनं ते क्लिअर झालेलं आहे. थोडक्यात काय मग नव्या बाटलीमध्ये तुम्ही जुनी दारू आणली. त्याच्यामुळे मग ह्या सरकारचा जो काय खरं दिसत नाही ह्याचं पुढं भवितव्य काय असेल, कारण मग बुडत्याचा पाय जास्तच खोलात जाईल अशा प्रकारचं हे सगळं दिसतंय. आणि मग ह्या निवडणुकीमध्ये जे आता निवडणूक येणार आहे त्याच्यामध्ये मतदार यांना धडा शिकवतील ह्याची शक्यता जास्त दिसते. तर सर तुम्ही नेहमीप्रमाणे आम्हाला सगळ्या पद्धतीनं म्हणजे मोफत वीज बिलाचं काय प्रकरण आहे, लाडली बहीण जे की लाडकी बहीण योजना आहे त्याच्या संदर्भात सुद्धा किंवा सोयाबीन कापसाचा जो प्रश्न आहे, दुधाचा प्रश्न आहे आणि याच्यावरती जे काही घोषणा केल्या गेलेल्या आहेत आणि हा सरकारची सगळी भिस्त कशी लाभार्थी मॉडेलवरती येऊन थांबलेली आहे याचं अत्यंत सोप्या सुटसुटीत पद्धतीनं आम्हा शेतकऱ्यांना तुम्ही विश्लेषण विस्कटून सांगितलं आहे. त्याच्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू.